शेगाव शहरातून धक्कादायक प्रकरण उघडकीस. गुंगीचे औषध पाजून महिलेवर वारंवार बलात्कार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल. शेगाव शहरात एका विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शेगाव शहर पोलिसांनी दोघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे पीडितेला याने आपल्या घरी बोलावून चहात गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर तो शुद्धीत नसताना तिच्यावर बलात्कार केला. इतकेच नव्हे तर आरोपीने फिर्यादीचे नग्न अवस्थेत फोटो व व्हिडिओ काढले व ते व्हायरल करण्याच्या धमक्या देत दीर्घ काळापर्यंत वारंवार अत्याचार केला. या प्रकरणात आरोपीची बहीण हिला सर्व माहिती असूनही तिने गुन्हा लपवून आरोपी सहकार्य केल्याचा पीडितेचा आरोप आहे. या तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात क्रमांक 523/2025 भांडवी कलम 64/2 M 351/2 3/5 भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बरिंगे करीत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे शेगाव शहरात तीव्र संताप व खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र न्यूज 1 साठी मुख्य संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर, शेगाव, जिल्हा बुलढाणा. या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.